सर्वांना सप्रेम नमस्कार. मी गोविंद जाधव, केंद्रीय प्राथमिक शाळा दाळिंब, उमरगा तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित उमरगा या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक म्हणजे 2024 ते 2029 लागलेली आहे. तर या निवडणुकीमध्ये मतदान करताना प्रत्येक मतदारांनी अंतर्मुख होऊन विचार करून हा व्हिडिओ पूर्ण ऐकून मतदान करावे ही विनंती. प्राथमिक शिक्षक सोसायटी ही तालुक्यातील सर्व शिक्षकांची एक आर्थिक नाडी समजली जाणारी पतसंस्था, ती तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या हितासाठी उपयोगी यावी किंवा त्यांच्या अडीअडचणीला आर्थिक मदत व्हावी यासाठी त्या पतसंस्थेनं काम करणं गरजेचं असते. परंतु या सत्ताधारी मंडळींनी आपल्या मर्जीतील त्या व्यक्तीची जात, धर्म तो आपल्या ऐकण्यातला आहे किंवा नाही या सर्व बाबी पाहून आजपर्यंत यांनी सभासदत्व त्यांना दिलेलं आहे. परंतु याच पतसंस्थेने दिनांक 14/4/2013 रोजी एक आदर्श उपविधी स्वीकारली. ती उपविधी यांनी मंजूर करून घेतली आणि ती उपविधी सांगते कुणाला सभासद होता येतं. आपण ती उपविधी थोडी बघूया, कारण ही जी उपविधी माझ्याकडे आहे ही प्राथमिक शिक्षक सोसायटी यांनी ही उपविधी AR ऑफिसला दिलेली आहे आणि त्या माध्यमातून ही उपविधी माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. ही त्यांनी स्वीकारलेली आहे, हे मी सांगत नाही. मग या लोकांनी प्रत्येक व्यक्तीला सभासदापासून वंचित ठेवण्याचं काम केलं, दूर ठेवण्याचं काम केलं. हे त्यांचं पाप आहे. त्यामुळं नक्कीच तुम्ही मतदान करताना याचा विचार करा, याची सत्यता पडताळा आणि मगच मतदान करा. कारण मतदान हे कधीही रिलेशनवर जवळचा आहे लांबचा आहे हा विचार न करता आपली आर्थिक नाडी आहे, आर्थिक बाबी ह्या कितीही जवळचं रिलेशन असेल तर त्या पारदर्शक असल्या पाहिजे. तो प्रत्येक शिक्षकांचा हक्काचा पैसा त्या सोसायटीमध्ये आहे, याचा प्रत्येकाने विचार करावा. आदरणीय सर्व मतदार बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो, 3/4/2017 रोजी मी सभासद होण्यासाठीचा हा अर्ज नमुना दाखल केला. त्यांच्याच मागणीनुसार त्यांनी मला मुख्याध्यापकाचे शेअर्स कपातीचे हमीपत्र मागितले, तेही मी 1/6/2017ला दाखल केले. याची पूर्तता केल्यानंतर त्यांनी आणखी एक डॉक्युमेंट्स माझ्याकडून घेतले, ते म्हणजे माध्यमिक सोसायटीचं सभासद नसलेलं प्रमाणपत्र. तेही मी 2/6/2017ला दाखल केले. मतदार बंधू भगिनींनो, या कागदपत्राची काही गरज नाही सभासद होण्यासाठी, तरीही मी या पतसंस्थेला त्यांनी मागेल ते डॉक्युमेंट्स दिले. यांनी 2013ला एक उपविधी स्वीकारलेली आहे. त्यांनी जी उपविधी स्वीकारलेली आहे त्यामधला जो नियम आहे सभासद होण्यासाठी किंवा सभासद दाखल करून घेण्याची जी पद्धती आहे ती थोडं आपण बघू शकता. मी दाखवतो तुम्हाला. सभासद दाखल करून घेण्याची कार्यपद्धती एकदा बघा, सर्वांनी वाचून घ्या. ती आदर्श उपविधी काय सांगते, तुम्हाला जर सभासद व्हायचं असेल तर फक्त तुम्ही 2 बाबींची पूर्तता करा. त्यामध्ये एक आहे की सभासद होण्यासाठीचा जो नमुना अर्ज आहे तो पतसंस्थेने दिलेला तो भरून द्यावा आणि त्यासोबत 600 रुपये त्यावेळेस होते, जो प्रवेश शुल्क असेल तो प्रवेश शुल्क भरावा आणि हे संचालक मंडळाने बैठकीमध्ये मंजूर करणं अपेक्षित आहे. तर विचार करा, या सत्ताधाऱ्यांना पतसंस्था मोठी करायची नाही. यांना फक्त आपल्याच बगलबच्च्यांना घेऊन जो काही काळा बाजार मांडायचा आहे तो चालूच ठेवायचा आहे. तुम्ही जर विचार केला, यामध्ये त्यांच्या जवळचे जे आहेत एकांनाही पतसंस्थेमध्ये काय चालू आहे माहिती नाही, त्यांना विचारण्याचा सुद्धा अधिकार नाही. किंवा इतर एखाद्या सभासदांनी की या पतसंस्थेच्या व्यवहाराबद्दल विचारणा करावी आणि माहिती घ्यावी. नक्की तुम्हाला अशाच पद्धतीची खोटी माहिती ते देतात. खरी माहिती जाणून घेण्यासाठी पतसंस्थेमध्ये जावं लागतं. तुम्ही विचार करा, या मंडळींनी मागच्या पतसंस्थेमध्ये जे संचालक होते तेच संचालक यावेळीसुद्धा उभा केले. का हो? तेच चेहरे का? कारण तेच चेहरे असे आहेत जे यांचे काळे धंदे लपवू शकतात. यांचा मनमानी कारभार जो चालू आहे त्याच्यावर फक्त तोंडावर बोट ठेवून
शांत बसू शकतात ते हीच लोक. दुसरे लोक यांना चालत नाहीत. बघा, आपल्या मर्जीतले सभासद करून घेणे, मर्जी बाहेरचे ह्यांना विरोध करणारे, हिशोब विचारणारे यांना सभासद नको आहेत. याचं कारण प्रत्येक मतदाराने विचारणं गरजेचं आहे. हा विषय आपण थोडं सभासदाचा बाजूला ठेवू. दुसरी गोष्ट, ही पतसंस्था आपण बिनविरोध काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. त्यांचे काही प्रस्ताव आले विरोधी पॅनलचे, त्याचबरोबर राजर्षी शाहू पॅनलचे पण प्रस्ताव गेले. यामध्ये शेवटी असा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला की तुमचे समितीचे, जिल्हा समितीचे, जिल्हा बॉडीचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण स्वामी, फक्त एवढी एक सीट तुम्ही घ्या बिनविरोध, जे की तुमचीच आहे. आम्हाला आमचं नको, तर आम्ही हे पॅनल त्यांच्यासाठी पूर्ण सरेंडर करायला तयार होतो. परंतु त्यांना त्यांची माणसं नको आहेत. तुम्ही विचार करा. आणि आज ते सांगतायत लोकांना की प्रवीण स्वामी आमचा नाही, परंतु त्यांच्याकडं जिल्हा समितीचा संपर्क प्रमुख हे पद आहे. विचार करा, शेवटी एखादी व्यक्ती त्यांचा नाही झाला की त्यांनी असे खोटे आरोप करून बदनाम करण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत. प्रवीण स्वामी पहिल्यापासून शिक्षक समितीचे काम करत आलेत. आज ते पदाधिकारी आहेत. नको आहे त्यांना. त्याचबरोबर वटकरलाही त्यांनी, जो चळवळीतला आहे माणूस, जाणून बुजून डावललं. आणि त्यांच्या विरोधामध्ये ज्यांना शिक्षकाचे काम काय असते, चळवळीत काम काय असते हे माहीत नाही, अशांना त्यांनी उमेदवारी दिली. ह्याचा नक्की विचार करा. पतसंस्थेमध्ये आर्थिक व्यवहार हा सुरळीत चालला पाहिजे, यासाठी विचारणारं कोणीतरी पाहिजे. म्हणून तुम्ही मतदान करताना यांचे सर्व काळे धंदे समजून घ्या. यांचा कहर बघा. एक महिला भगिनी जगातील कुठल्याही पतसंस्थेचा ती सभासद नव्हती. त्यांनी अर्ज भरून दिला. 2.5 वर्ष त्या अर्जावर कसलाच विचार केला नाही. त्यांना झुलवत ठेवलं. त्यांना आता करून घेतो, पुन्हा करून घेतो, जूनला करून घेतो असं म्हणून पुढे असे 2.5 वर्ष त्यांना वेटिंगवर ठेवलं. आणि प्रत्येक सभासदांना यांनी काय सांगितले कारण, सभासद करून न घेण्याचं कारण, की या व्यक्ती दुसरीकडे सभासद आहेत. मी तुम्हाला सांगतो, हेच जे मंडळी आहेत ना, आजचे पॅनल प्रमुख 5 सोसायटीचे सभासद आहेत. मग मला एक सांगा, जर उपविधीमध्ये तसा नियम असता की एक सभासद हा दुसऱ्या पतसंस्थेचा सभासद होऊ शकत नाही, तर यांचे बाकीचे सभासदत्व ऑटोमॅटिक रद्द झाले असते. शिक्षक मित्र हो, आपल्या शाळेमध्ये पहिलीला प्रवेश घेणाऱ्या एका लहान मुलांना जो नियम आहे तोच नियम तुमच्याही शाळेत असणार आहे, माझ्याही शाळेत असणार आहे, अख्ख्या जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या सर्व शाळेत एकच नियम असणार आहे. मग पतसंस्थेमध्ये सभासद दाखल करून घेण्यासाठी सर्व पतसंस्थेला जे काही उपविधी असेल, जो काही सरकारी नियम असेल, तो एकच असणार आहे. परंतु विचार करा, यामध्ये मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे, या उपविधी तुम्हाला दाखवण्यापेक्षा तुम्ही स्वतः ही उपविधी हस्तगत करा. यामध्ये या संस्थेनं जे काही स्वीकारलेले आहे यामध्ये सर्व नियम आहेत, तुम्ही वाचा. याप्रमाणे ही पतसंस्था किती काम करते नक्की विचार करा. आणखी एक गोष्ट मी सांगतो, मध्यंतरीच्या काळामध्ये 24 सभासद झालेले होते. त्या सभासदांनी शेअर्ससुद्धा भरलेले होते. त्यांची नावं मी डोळ्याने रजिस्टरलासुद्धा पाहिली होती. ही गोष्ट पॅनल प्रमुखाला माहिती नव्हती, कारण जे लोकांनी संचालक निवडून दिले ते चेअरमन, त्या संचालकांनी हा ठराव घेतलेला होता आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या पण खाली होत्या. तर या महाशयांनी ते रजिस्टर घरी घेऊन गेले, त्यांचे पानं फाडले आणि त्या सर्वांचे सभासदत्व रद्द केले. त्यांचे शेअर्स त्यांच्या खात्यावर रिटर्न पाठवले. किती हुकुमशाही हो, किती मनमानी. आज मला सांगा, एक सामान्य शिक्षक सभासद झाला, काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे, सोसायटीला काय बाधा आहे आणि कुठली गोष्ट नियमबाह्य आहे? कधीतरी कोणी विचारा यांना की तुम्ही फक्त अर्ज भरा, अर्ज घ्या आणि तुम्ही एकदा प्रवेश शुल्क घ्या आणि सभासद करून घ्या. AR ऑफिस नियमबाह्य असेल तर रद्द करेल. तुम्ही का आव आणून नियम दाखवताय लोकांना? तुम्हाला सभासद करून घ्यायची नाही. मी खरं सांगतो, तुम्हाला जर आत्मविश्वास असताना
कामाचा जर तुम्ही पारदर्शक काम केलं असतं ना, सर्वांना सभासद करून, जे आज 100-200 शिक्षक बाहेर आहेत त्यांना सभासद करून तुम्ही निवडणूक लढवली असती. याची भीती वाटते तुम्हाला, आत्मविश्वास नाही, तुमच्या कामावर विश्वास नाही तुम्हाला, म्हणून सर्वांना बाहेर ठेवायचं, घरातलेच सोबत घ्यायचे, निवडून यायचं. बघा, विचार करा, प्रत्येक मतदारांनी विमानाला का मतदान करायचे, अंतर्मुख होऊन विचार करा. ही लोक स्वार्थी आहेत. चला तर मग एक वेळेस या नवीन चेहऱ्यांना संधी देऊया. आपण ह्या सर्व व्यक्तिमत्वांना जर बघितलं तर अगदी निष्कलंक आहेत. आपण मोरे प्रदीप भाऊराव यांचा जर विचार केला तर कुठलाही या व्यक्तीजवळ संघटनाभेद नाही. शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, अहोरात्र सर्वांची कामे भेदभाव न करता करणारं ही व्यक्तिमत्व. जगताप महादेव ज्योतिबा, अगदी शांत, संयमी, सर्वांशी चांगलं रिलेशन असणारे ही व्यक्तिमत्व. त्यानंतर महिलेमधून आमले ज्योती दिगंबर, अगदी अग्रेसिव्ह, सर्वांसोबत चांगले रिलेशन असणारे व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर स्वामी राहुल मल्हारी आणि कवटी बालाजी वामनराव, ह्या दोघांचा विचार केला तर ही आर्थिक साक्षर असणारी दोन्ही व्यक्तिमत्व आहे, जी या लोकांची खरंच सोसायटींना गरज आहे. हे कुठंही थकीत नाहीत किंवा कुठंही यांचा आर्थिक रेकॉर्ड बॅड नाही. त्यासोबत नागदे शिवाजी केशव, हेही आपलं एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर कांबळे क्रांती भगवानराव, अगदी शांत, संयमी या महिला भगिनी आमच्या. या सर्वांना आपण चला तर एक संधी देऊया. विमान सोडायचं आहे आणि या दिलेल्या सर्व चिन्हावर आपल्याला फुलीचा शिक्का मारून यांना प्रचंड बहुमतानं विजयी करायचं आहे. एक संधी शिक्षकांच्या हितासाठी.